तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता इक्वेशन दिलं आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22. तर आपण याला पहिले इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया. तर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं होईल, 3a + 5b = 26 हे होईल इक्वेशन नंबर 1. नंतर होईल a + 5b होईल 22, इक्वेशन नंबर होईल हे 2. तर इथे करायचं आपल्याला सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2. कोणतं इक्वेशन घेतलं चालतं, 3, 1 किंवा 2 मधलं आपण कोणतं घेतलं, तर आपण इथे 2 घेतलं फ्रॉम 1. आता इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे त्याला सॉल्व करून बघूया. 3a + 5b = 26, इक्वेशन नंबर 1 आहे आपलं. नंतर a ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, तर 1 असेल तर 1 + 5b इथे 22. इक्वेशन 5b दोन्ही कट झालेले आहेत. तर आपला ॲन्सर किती येणार आहे इथे, तर हे येणार आहे 2a. दोघांमध्ये मायनस झालेला आहे 2a, इथे पण मायनस होईल. 2a दोघांमध्ये मायनस झालेला आहे, तर इथे येईल आपलं a ची व्हॅल्यू आपली आलेली आहे इथे 4/2. 2 1 = 2, 2 2 = 4. तर a ची व्हॅल्यू आपली आली आहे ती ही आली आहे 2. तर नेक्स्ट बघूया आपण. आता a ची व्हॅल्यू झालेली आहे, आता b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. तर b साठी काय करणार आहे, परत सबस्टिट्यूटिंग a = 2 in इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण याला पुटअप करणार आहे. a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती 5b = दिलेले आहे 20 + 5b = 22. नंतर होईल 5b = 22 - 2. तर हे कसं होईल, आता 5b = आन्सर येणार आहे आपलं 20. तर b = येणार आहे 20/5. 5 1 = 5, 5 4 = 20. म्हणजे आपली b ची व्हॅल्यू आलेली आहे 4. तर b ची व्हॅल्यू आपली आलेली आहे इथे 4. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 2 सुरू करणार आहे आपण. तर इथे आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया. पहिले x + 7y = 10 हा झाला इक्वेशन नंबर 1. नंतर 3x - 2y = 7 हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. तर याला आपला सॉल्व करायचं मल्टिप्लिकेटिव्ह मेथडने, मल्टिप्लाइंग मेथडने. तर आपण करणार आहे मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 घेणार आहे बाय 3x ने त्याला करणार आहे ऑन बोथ साइड मल्टिप्लाय करणार आहे. तर 3 घेणार आहे आपण, तर 3x प्लस इथे येणार आहे 7y क्लोज ब्रॅकेट = परत 3 ने आपण 10 ला पण मल्टिप्लाय करणार आहे, तर 3 ब्रॅकेट 10 होणार आहे. नंतर 3x + 2y 3x प्लस मल्टिप्लाय केला तर इथे होईल 21y = 13. 3 10 = 30. तर हे आपला इक्वेशन नंबर आलेला आहे 3. नंतर सबस्ट्रॅक्टिंग करायचे आपल्याला. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 3 मधून करणार आहे सबस्ट्रॅक्शन. तर इथे होईल 3x + 21y = 30. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3.
इथे बनवणार आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. इथे इक्वेशन नंबर हे आपलं 2. तर इथे प्लस मायनस इथे होईल 3x दोन्ही कॅन्सल होतील. इथे होईल आपलं ॲडिशन आणि इथे होईल आपली दोन्ही याची सबट्रॅक्शन. तर आपला इथे आन्सर येणार आहे 23 इज इक्वल टू हे 23y इज इक्वल टू 23. तर y इज इक्वल टू आपलं निघालेले आहे 23/23. तर दोन्ही कट झालं तर आपला आन्सर येणार बाय वायची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे. इथे वायची व्हॅल्यू आपली आलेली आहे 1. तर नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, ती काढायची आहे एक्सची. तर आपण इथे करूया सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायचं आहे आपल्याला. तर हे होईल 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. 3x therefore by 3x minus 2 multiplied by 1 is equal to 7. Therefore by 3x minus 2 is equal to 7. Therefore by 3x आता इथे लेफ्ट हँड साईडला आहे तर राईट हँड साईडला येणार 7 प्लस 2. Therefore by 3x is equal to हे होणार आहे 9. तर आपली x व्हॅल्यू किती होणार आहे, x व्हॅल्यू आपली होणार आहे 9/3. 3 1 जार 3, 3 3 जार 9. तर आपली x ची व्हॅल्यू आलेली आहे इथे 3. लास्टला आपला आन्सर काय येणार आहे x and y is 3 and 1 is सोल्युशन. हे आपलं लास्टला येणार आहे. बघूया 3. तर थर्ड सुरू करणार आहे आपण क्वेश्चन. तर याला आपण पहिली इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 इक्वेशन नंबर 1 झालेला आहे. नंतर 2x प्लस y इज इक्वल टू 13 इक्वेशन नंबर 2 झालेला आहे. याला आपण मल्टिप्लाइंग बोथ साईड करणार आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑफ इक्वेशन नंबर 2 घेणार आहे इथे बाय 3 वरनं. याला मल्टिप्लाय करणार आपण 3 म्हणजे 2x प्लस y इज इक्वल टू इथे येणार आहे आपलं 13. तर इथे घेणार आपण 6x प्लस 3y इज इक्वल टू घेणार आपण 39. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. हे होईल ॲडिंग इक्वेशन 1 and 3. तर इथं होणार आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. नंतर 6x प्लस 3y इज इक्वल टू 39. तर हे तर आपलं इथं 3y दोन्ही कट होणार आहे. नंतर आपला आन्सर येणार आहे ते 8x इथे येणार आहे 48. तर x इकडे राहणार आहे. नंतर 48 हा इथे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे तर खाली हा डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आहे. तर 8 1 जार 8, 8 6 जार 48. तर आपली x ची व्हॅल्यू निघालेली आहे ती म्हणजे 6. ही आपली 8 ची व्हॅल्यू निघालेली आहे. नंतर बघूया आपण आपल्याला तर y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर substituting x is equal to 6 in equation
इन इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. तर इथे होणार आहे 2x प्लस y इज इक्वल टू होईल 13. देअरफॉर बाय 2 मल्टिप्लाय बाय 6 प्लस y इज इक्वल टू 13. देअरफॉर बाय 12 प्लस y इज इक्वल टू 13. देअरफॉर बाय y इज इक्वल टू होणार आहे आता 13 मायनस 12, कारण की लेफ्ट साईडला होतं ते आता लेफ्ट साईडला हे प्लसमध्ये होतं तर राईट साईडला गेल्यानंतर मायनसमध्ये जाणार आहे. तर आपली वायची व्हॅल्यू काय निघालेली आहे, तर वायची व्हॅल्यू आपली निघालेली आहे इथे 1. तर आपलं लास्टला सोल्युशन काय होणार आहे इथे, एक्सची व्हॅल्यू निघाली आपली 6 आणि वायची व्हॅल्यू आपली निघालेली आहे 1. तर हे आपण सॉल्व केलेलं आहे 3 नंबरचा. बघूया 4th मध्ये केलेलं आहे. इक्वेशन लिहून घेऊया आपण आधी. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 इक्वेशन नंबर 1. नंतर m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 इक्वेशन नंबर होणार आहे 2. तर आपण इथे सॉल्व कसं करणार आहे, नंतर m इज इक्वल टू 6n मायनस 7 हे घेतलं आपण 3. सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू घेतला आपण 6n मायनस 7 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये घेतला त्याला. तर इथे होईल 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. हे आपलं इक्वेशन नंबर 1. तर इथं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये तर 5 6n मायनस 7 मायनस 3n इज इक्वल टू 19. तर देअरफॉर बाय इथं आपलं येईल 30n मायनस 35 मायनस 3n इज इक्वल टू 19. सॉल्व केलं आपण याला तर इथे येईल 27n इज इक्वल टू 19 प्लस 35. देअरफॉर बाय 27n इज इक्वल टू 2 याची प्लस केली तर आपला आन्सर येतं इथे 54. तर देअरफॉर n ची व्हॅल्यू आपली निघालेली आहे 54/27. तर 27 1 जार 27, 27 2 जार 54. तर ही झाली n इज इक्वल टू 2 ची व्हॅल्यू. आपली n ची व्हॅल्यू फाइंड आउट झालेली आहे. बघूया आता m ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर इथे होईल सबस्टिट्यूटिंग n is equal to 2 in equation number 3. Therefore by equation number 3 आपण पुट करणार m is equal to येईल इथे 6 ब्रॅकेट 2 मायनस 7 इज इक्वल टू येईल 12 मायनस 7. ही आपली m ची व्हॅल्यू निघालेली आहे, ती आहे 5. तर आपण अशाने m आणि n दोन्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहेत. तर इथे 5/2 इज द सोल्युशन. हे झालं आपलं दोन्ही याचं सोल्युशन. बघूया. तर बघूया क्वेश्चन नंबर 5. इथे येणार 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 इक्वेशन नंबर 1. नंतर x प्लस 5y इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर झालं आहे आपलं 2. याला सॉल्व कसं करूया आपण. देअरफॉर बाय x इज इक्वल टू येईल 4y मायनस 5y. हे झालं आपलं इक्वेशन नंबर घेतलं आहे आपण इथे 3. तर इथे सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 4 मायनस 5y इन इक्वेशन नंबर 1 मध्ये याला आपल्याला पुट करायचं. तर हे कसं होईल 5x प्लस
2y is equal to -3. Therefore y 5 4 minus 5y close bracket plus 2y is equal to -3. Therefore by सॉल्व केलं 5 4 जर येईल आपलं 20 minus 25y plus 2y is equal to -3. याला आपल्याला सॉल्व करायचं तर इथे -23y is equal to -3 -20. तर -23y is equal to येईल इथे -23 मायनस मायनस दोन्ही झाले इथे प्लस. तरी आन्सर आपल्या इथे येणार आहे y ची व्हॅल्यू किती येईल इथं 23. इथे येणार आपला आन्सर 1. तर ही झाली आपली y ची व्हॅल्यू झाली 1. पुढे सॉल्व करू आपण त्याला. सबस्टिट्यूटिंग x is equal to 1 in equation number 3. सबस्टिट्यूट करायचं आपल्याला व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये. x is equal to 4 minus 5y is equal to 4 minus 5 y ची व्हॅल्यू आपली 1 आहे. नंतर is equal to 4 minus 5 5 1 जर 5 होईल. नंतर इथे येईल 4 minus 5 केलं तर येईल -1. तर ही निघाली आपली x ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू आहे आपली -1. तर इथे येईल आपला आन्सर xy इज इक्वल टू -1. x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू आपली निघाली 1 इज द सोल्युशन. तर क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण. वन बाय 3 x प्लस y इज इक्वल टू 10/3 करूया. तर मल्टिप्लाइंग बोथ साइड दोन्ही मल्टिप्लाय करायचं बोथ साइड बाय 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे कसं होईल याला आपण 1/3 ब्रॅकेट 1/3x क्लोज ब्रॅकेट प्लस 3 ब्रॅकेट y इज इक्वल टू 3 इज इक्वल टू 10/3 असा आपला आन्सर येणार. तर याला सॉल्व करून घेऊया आपण. इथे होईल 3 3 1 जा 3 परत 1 इथे पण 1 येईल कॅन्सल होईल त्याला. नंतर इथे पण 3 आणि इथे पण 3 कॅन्सल होईल. तर 3 1 जा 3 म्हणजे इथे आपला आन्सर होणार आहे x इज इक्वल टू x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे झालं आपलं इक्वेशन. परत जे आपलं सेकंड इक्वेशन आपण त्याला सॉल्व करून घेऊया. ते 2x प्लस 1/4 4y इज इक्वल टू 11/4. हे आपलं इक्वेशन आहे. याला पण आपण मल्टिप्लाइंग करणार आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स. करणार आहे इथे 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. तर इथे 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार आहे 4 ब्रॅकेट 2x क्लोज ब्रॅकेट प्लस 4 क्लोज ब्रॅकेट 1/4y क्लोज ब्रॅकेट इज इक्वल टू 4 ब्रॅकेट 11/4. तर 4 4 इथे कॅन्सल होईल. आपला 1 येईल इथे. इथे पण परत 4 कॅन्सल होईल. इथे पण परत इथे होईल. इथे येईल 4. नंतर देअरफॉर y इथे येईल आपला 8x प्लस y इज इक्वल टू 11. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. तर आता आपण इथून खरी सुरुवात करणार आहे सॉल्व करायला. नाऊ x प्लस 3y इज इक्वल टू 10 हे आपलं इक्वेशन नंबर 1. नंतर
एक्स इज इक्वल टू 10 मायनस 3y हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. तर सबस्टिट्यूटिंग x is equal to 10 minus 3y in equation नंबर 2 मध्ये पुट करायचं आहे. Therefore y 8x plus y is equal to 11 हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. तर इथे सॉल्व कसं होईल आता 8x ची व्हॅल्यू आपली दिलेली आहे इथे 10 मायनस 3y प्लस येईल इथे y is equal to 11. नंतर therefore by 18 minus 24 y plus therefore y minus 23 y is equal to 11 minus 18 तो इथे येईल minus 23y is equal to minus 69 इथे येईल y is equal to minus 69 upon 23 म्हणजे 23 3 are 69. तर आपला आन्सर आलेला आहे y ची व्हॅल्यू आपल्याला लिहिली आहे इथे 3. x ची फाइंड आउट करायची आहे तर इथे येईल सबस्टिट्यूटिंग y is equal to 3 in equation नंबर 3 मध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. तर x is equal to 10 minus 3 is equal to 10 minus 3 by 3 is equal to इथे 10 minus 9. तर आपली व्हॅल्यू इथे येईल किती x ची व्हॅल्यू आपली आहे 1 ही येईल 1. तर आपलं सोल्युशन काय होईल x, y is equal to 1 by 1, 3 is सोल्युशन. बघूया 7. तर आधी आपण इक्वेशन लिहून घेऊया 99x plus 101y is equal to 499 इक्वेशन नंबर 1. नंतर आहे आपलं 101x plus 99y is equal to 501 इक्वेशन नंबर होईल हे 2. तर आता आपण करणार इथे ॲडिंग करणार आहे इक्वेशनची 1 and 2 ची 1 आणि 2 ची ॲडिंग करायची आपल्याला. तर हे होईल इथं 99x plus 101y is equal to 499 खाली होईल 101x plus 99y is equal to 501 हे झालं आपलं इक्वेशन तयार. तर इथे जर आपण दोन्हीला इक्वेशनला इक्वल केलं तर येईल 200x प्लस इथे पण येईल 200y नंतर इथे येईल 1000. आता याला इथे आपल्याला डिवाइड करायचं आहे. डिवाइडिंग बोथ साइड बाय करायचं आहे 200 ने. तर हे कसं करू आपण आता इथे होणार आहे 200 अपॉन 200. तर हे दोन्ही कट होतील इथे येईल 1 प्लस परत 200y अपॉन 200 इथे पण 1 ने जाईल 200 इथे होईल आपला 1000 अपॉन 200. तर हे जाईल आपलं 5 ने. तर इथं आपला व्हॅल्यू किती येणार आहे x प्लस y इज इक्वल टू 5. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. पण त्याला
सबस्ट्रॅक्टिंग करणार आहे. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 ला फ्रॉम 1, तर इथे येईल 99x प्लस 101 y इज इक्वल टू येईल 499. इथे येईल 101 x प्लस 99y इज इक्वल टू येईल 501. याला जर सॉल्व केलं तर आपण इथे पण मायनस होणार आहे त्याचे, इथे पण मायनस आणि इथे पण मायनस होणार. तर इथे येईल आपलं -2x प्लस 2y इज इक्वल टू येईल -2. इथे होईल डिवायडिंग बोथ साइड बाय 2. तर इथे येईल आपलं -2/2. तर हे पण जाईल 1 प्लस 2y इज इक्वल टू 2. तर हे पण जाईल आपलं 1 नंतर इथे येईल -2/2 आणि हे पण जाईल 1. तर आपला -x प्लस y इज इक्वल टू -1 हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. तर आता आपल्याला काय करायचं, दोन्ही इक्वेशन मिळून ॲडिंग करायची आहे. तर हे होईल आपलं ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 3 and 4 ला आपल्याला ॲड करायचं इक्वेशनला. तर हे असं होणार आहे आपलं x प्लस वाय इज इक्वल टू 5 मायनस x प्लस वाय इज इक्वल टू होणार आहे आपलं -1 क्लोज ब्रॅकेट. इथे x दोन्ही कॅन्सल, तर इथे येईल आपलं 2y इज इक्वल टू इथे होईल 4. तर इथे येईल y इज इक्वल टू 4/2. 2 1 2 2 2 4. तर yचा आन्सर आपला आलेला आहे इथे, ते आलेलं आहे 2. आपल्याला x व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर इथे सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये, इक्वेशन नंबरमध्ये पुट करायचा. x प्लस 2 इज इक्वल टू 5. देअरफॉर बाय x इज इक्वल टू 5/5 मायनस 2. तर आपली x ची व्हॅल्यू किती येणार आहे इथे, ती येणार आहे 3. ही झाली आपली x ची व्हॅल्यू. तर आपलं सोल्युशनमध्ये काय येणार आहे, x, y इज इक्वल टू 3/2 इज सोल्युशन. बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 आहे आपला. इक्वेशन तयार करून घेऊया. 49 मायनस x मायनस 57y इज इक्वल टू 172. इक्वेशन नंबर झाला आपला 1. नंतर 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. इक्वेशन नंबर झालं, हे झाला इक्वेशन नंबर 2. तर आपण आता याला इथे करणार आहे ॲडिंग इक्वेशन 1 and 2. दोन्ही इक्वेशन आपल्याला ॲड करायचं आहे इथं. तर इथे येईल 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. इथे होईल 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. जर याला आपण सॉल्व केलं तर इथे येईल 106x मायनस 106y इज इक्वल टू येणार आहे 424. तर याला आपण आता डिवाइडिंग करणार आहे बोथ साइड, डिवाइड करणार आहे बोथ साइड.
बाय 106ने डिवाइड करणार आहे दोन्ही साईडला. तर इथे येईल 106 अपॉन 106 एक्स दोन्ही कटणारच आहे. इथे येईल मायनस 106y अपॉन 106 इज इक्वल टू 424 अपॉन 106. तर हे तर कटते, हे जाईल आपलं 4ने. तर इथे आपला आन्सर राहणार आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हे झालं आपला इक्वेशन नंबर 3. तर इथे होणार आहे आपला subtracting equation number 2 from 1. 2 मधून 1 सबस्ट्रॅक्ट करायचं. इथे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. इथे येईल 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. तर इथे होईल मायनस, इथे होईल आपला प्लस आणि इथे होईल परत मायनस. याला जर आपण सॉल्व केलं तर इथे येणार आहे 8x 8x मायनस 8y इज इक्वल टू होईल मायनस 18. नंतर होईल आपलं आता डिवायडिंग बोथ साइड बाय 8 ने याला डिवाइड करना है बोथ साइड ने. तर इथे येईल 8x अपॉन 8 मायनस 8y अपॉन 8 इज इक्वल टू होईल 18 मायनस 8. तर हे तर कटते आपलं. इथे होईल 8, इथे होईल 10. तर मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल टू होईल 10. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. इथे करायचं आपल्याला आता ॲडिंग. इथे होईल ॲडिंग इक्वेशन नंबर 3 अँड 4. इथे येईल एक्स मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस वाय इज इक्वल टू 10. याला सॉल्व केलं तर मायनस 2y इज इक्वल टू मायनस 6. तर y इज इक्वल टू 6/2. तर इथं आपला आन्सर येईल 3. तर हे y इज इक्वल टू 6/2 म्हणजे 2 इथे होणार 3. तर y ची व्हॅल्यू आपली येणार आहे इथे, ती येणार आहे 3. नंतर सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. देअरफॉर बाय एक्स मायनस 3 इज इक्वल टू येईल 4. देअरफॉर बाय एक्स इथे येईल 4 प्लस 3. इथे होईल एक्स इज इक्वल टू 7. एक्सची व्हॅल्यू आपली 7 आहे. तर इथे एक्स कॉमा वाय, तर एक्सची व्हॅल्यू आपली निघाली होती 7, 3ची 7, वायची आपली 3. हे होणार आहे इज सोल्युशन. बघूया